LLB first year, SEM second. Family law first. Write a detailed discussion on critically write a note on कर्ता of joint हिंदू फॅमिली. मराठी अनुवाद पुढील प्रमाणे आहे. हिंदू अविभक्त कुटुंबाच्या कार्ता ऑफ जॉईंट हिंदू फॅमिली एक चिकित्सक टीप. प्रस्तावना. हिंदू कायद्याच्या मिताक्षरा शाखेनुसार कर्ता हा हिंदू अविभक्त कुटुंबाचा व्यवस्थापक आणि प्रमुख असतो. सामान्यतः कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ पुरुष सदस्य कर्ता म्हणून काम पाहतो. तथापि अलीकडील न्यायालयीन निर्णयानुसार आता कुटुंबातील ज्येष्ठ महिला सदस्य देखील कर्ता होऊ शकते. कर्त्याचे स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण त्याच्याकडे एकाच वेळी अमर्याद अधिकार आणि विश्वासाची फिड्युशरी जबाबदारी असते. 2. कर्ता कोण असू शकतो? परंपरेने कुटुंबातील केवळ ज्येष्ठ पुरुष सहदायात कोपारसेनर कर्ता होऊ शकत असे. परंतु हिंदू वारसा सुधारणा अधिनियम 2005 मुळे मुलींना जन्मतःच सहदायात म्हणून स्थान मिळाले. महत्त्वाचा खटला. केस लॉ सुजाता शर्मा विरुद्ध मनु गुप्ता 2016 दिल्ली उच्च न्यायालय. या खटल्यात न्यायालयाने असा निर्णय दिला की कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ महिला सदस्य देखील कुटुंबाची कर्ता बनू शकते. यामुळे कर्त्याची संकल्पना आता संविधानातील समानतेच्या तत्वाशी सुसंगत झाली आहे. 3. कर्त्याचे अधिकार. कुटुंबाचे व्यवस्थापन. कर्ता कुटुंबाचे दैनंदिन व्यवहार आणि कौटुंबिक व्यवसायाचे व्यवस्थापन करतो. त्याचे निर्णय सर्व सदस्यांवर बंधनकारक असतात. कर्ज घेण्याचा अधिकार. कायदेशीर गरज लीगल नेसेसिटी किंवा कुटुंबाच्या हितासाठी घेतलेले कर्ज संपूर्ण कुटुंबावर बंधनकारक असते. मालमत्तेचे हस्तांतरण पॉवर ऑफ एलिएनेशन. कर्ता कुटुंबाची संयुक्त मालमत्ता केवळ खालील 3 कारणांसाठी विकू किंवा गहाण ठेवू शकतो. 1. कायदेशीर गरज. 2. कुटुंबाच्या इस्टेटीचा फायदा. 3. अपरिहार्य धार्मिक किंवा पवित्र कर्तव्ये पार पाडण्यासाठी. खटला. हनुमान प्रसाद विरुद्ध बाबुई मुनराज कुमरी 1856. या खटल्याने कायदेशीर गरज लीगल नेसेसिटी हा सिद्धांत मांडला. कुटुंबाचे प्रतिनिधित्व. न्यायालयीन कामकाज, करार आणि महसूल प्रकरणांमध्ये कर्ता कुटुंबाचे प्रतिनिधित्व करतो. 4. कर्त्याची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या. सदस्यांचे भरणपोषण. संयुक्त मालमत्तेतून कुटुंबातील सर्व सदस्यांचे भरणपोषण करणे हे कर्त्याचे कर्तव्य आहे. सद्भावनेने वागणे. त्याने कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रामाणिकपणे काम करणे अपेक्षित आहे. अधिकारांच्या गैरवापरासाठी जबाबदारी. जर कर्त्याने निष्काळजीपणा, फसवणूक किंवा चुकीच्या हेतूने काम केले तर तो सदस्यांना उत्तरदायी असतो. खटला. राघवाचारी विरुद्ध नारायणस्वामी 1924. जर अफरातफर सिद्ध झाली तर कर्ता जबाबदार धरला जातो. 5. इतर सहदायादांचे कोपारसेनर्स अधिकार. फाळणी, पार्टिशन मागण्याचा अधिकार. अनधिकृत मालमत्ता हस्तांतरणास आव्हान देण्याचा अधिकार. भरणपोषणाचा अधिकार. फसवणुकीच्या संशयावरून हिशोब मागण्याचा अधिकार. 6. चिकित्सक मूल्यमापन. क्रिटिकल इव्हॅल्युएशन. कर्त्याचे स्थान अनेकदा हुकुमशाही स्वरूपाचे असल्याचे मानले जाते, कारण त्याचे अधिकार व्यापक आहेत, परंतु उत्तरदायित्व अकाउंटेबिलिटी मर्यादित आहे, जोपर्यंत फाळणीची मागणी होत नाही. स्त्री-पुरुष समानता. पूर्वी स्त्रियांना या पदापासून दूर ठेवणे हे संविधानातील अनुच्छेद 14 आणि 15 विरुद्ध होते. महिलांना कर्ता म्हणून मान्यता दिल्याने हा भेदभाव दूर झाला आहे. स्पष्टतेचा अभाव. कर्त्याच्या अधिकारांबाबत स्पष्ट लिखित कायदे नसल्यामुळे अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे अधिकार आणि जबाबदारी यांचा समतोल राखण्यासाठी अधिक स्पष्ट कायदेशीर तरतुदींची गरज आहे. 7. निष्कर्ष. हिंदू अविभक्त कुटुंबात कर्त्याचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याने अधिकार आणि जबाबदारी यांचा योग्य मेळ घालणे आवश्यक आहे. जरी न्यायालयीन सुधारणांमुळे स्त्री-पुरुष समानता आली असली तरी सदस्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी आणखी कायदेशीर सुधारणांची आवश्यकता आहे. राईट अ नोट ऑन कर्ता ऑफ जॉईंट हिंदू फॅमिली. इंग्लिश व्हर्जन. Critically write a note on Karta of Joint Hindu Family. 1. Introduction. Under the Mitakshara school of Hindu law, the Karta is the manager and head of the joint Hindu family. Usually the senior-most male Kopasina acts as Karta. However, following significant judicial developments, a female Kopasina can now also hold this position. The position of Karta is unique, sui generis, as it combines absolute authority with fiduciary responsibility. 2. Who can be a Karta? Traditionally, only the eldest male Koparsina could become Karta. This changed significantly after the Hindu Succession Amendment Act 2005, which granted daughters the status of Koparsinas by birth. Key case law. Sujata Sharma vs. Manu Gupta 2016 Delhi HC. The court held that the eldest female Koparsina can be a Karta of the joint family.
Thus, the concept of karta has evolved to align with constitutional mandates of gender equality. 3. Powers of karta. The karta possesses wide powers, though they are not absolute regarding the disposal of property. Management manages day-to-day affairs and family business. His decisions are binding on all members. Power to contract debts. Debts incurred for legal necessity or family benefit bind the entire family. Power of alienation. Karta can alienate, sell mortgage, joint family property only under 3 specific conditions. 1. Legal necessity. 2. Benefit of the estate. 3. Performance of indispensable duties. Case law. Hanuman Prasad versus Babui Munraj Kunveri, 1856. This established the fundamental doctrine of legal necessity. Representation. Represents the family in legal proceedings, contracts and revenue matters. Right to income and accounts. Unlike a trustee, a karta is not bound to maintain detailed accounts unless fraud or misappropriation is alleged during a partition. 4. Duties and liabilities of karta. Duty to maintain members. He must maintain all family members from the joint property. Duty to act in good faith. He is expected to act honestly and for the welfare of the family. Liability for misuse. Karta is liable if he acts with negligence, fraud or malified intention. Case law. Raghavacharya versus Narayanaswamy, 1924. Established that a karta is accountable if misappropriation is proven. 5. Rights of other co-parceners. While the karta has authority, co-parceners have protections. Right to seek partition. Right to challenge unauthorized alienation of property. Right to maintenance. Right to seek accounts in exceptional cases, e.g., fraud. 6. Critical evaluation. The position of karta is often criticized for being authoritarian, as powers are extensive while accountability remains limited, unless partition is sought. The gender shift. The traditional exclusion of women was inconsistent with Articles 14 and 15 of the Constitution. Modern judicial recognition of women as kartas has corrected this historical imbalance. Ambiguity. The absence of full statutory codification of a karta's powers often leads to litigation. There is a growing need for legislative clarity to better balance authority with transparency. 7. Conclusion. The karta occupies a pivotal position in a joint Hindu family, blending authority with responsibility. While judicial reforms have modernized the concept, especially regarding gender equality, further legal refinements are necessary to ensure the protection of individual co-parceners' rights against potential mismanagement. Question number 2. Doctrine of factum valet. फॅक्टम व्हॅलेटचा सिद्धांत. मराठी अनुवाद पुढील प्रमाणे. फॅक्टम व्हॅलेटचा सिद्धांत. डॉक्ट्रिन ऑफ फॅक्टम व्हॅले. अर्थ, मीनिंग. फॅक्टम व्हॅलेट हा शब्द लॅटिन भाषेतून आला असून त्याचा अर्थ जे झाले आहे ते रद्द करता येत नाही. व्हॉट हॅज बीन डन कॅनॉट बी अनडन असा होतो. या सिद्धांतानुसार जर एखादी कृती प्रशासकीय दृष्ट्या अनियमित इरेग्युलर झाली असेल, परंतु ती करणाऱ्या प्राधिकरणाकडे ऑथॉरिटी ती करण्याचे कायदेशीर अधिकार असतील तर ती कृती पूर्ण झाल्यानंतर वैध मानली जाते, जरी त्यामध्ये काही तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक त्रुटी असल्या तरीही. स्पष्टीकरण, एक्सप्लेनेशन. हा सिद्धांत तेव्हा लागू होतो जेव्हा 1. केलेली कृती बेकायदेशीर नसून केवळ अनियमित असते. 2. ती कृती करणाऱ्या प्राधिकरणाकडे ऑथॉरिटी ते अधिकार असतात. एकदा का अशी कृती पूर्ण झाली की केवळ प्रक्रियेत किरकोळ चूक झाली आहे या कारणावरून तिला आव्हान देता येत नाही. सिद्धांताची व्याप्ती. स्कोप ऑफ द डॉक्ट्रिन. हा सिद्धांत प्रक्रियात्मक दोष, प्रोसिज्युरल डिफेक्ट सुधारतो. हा केवळ अनियमित कृतींना लागू होतो, बेकायदेशीर किंवा शून्यवत वॉइड कृतींना नाही. खालील परिस्थितीत हा सिद्धांत लागू होत नाही. अधिकार क्षेत्राचा अभाव, लॅक ऑफ ज्युरिस्डिक्शन, फसवणूक, फ्रॉड, अनिवार्य, मॅन्डेटरी, कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन. फॅक्टम व्हॅलेट वि फॅक्टम नॉन व्हॅलेट. फॅक्टम व्हॅलेट, फॅक्टम व्हॅलेट, फॅक्टम नॉन व्हॅलेट. फॅक्टम नॉन व्हॅलेट. अनियमित कृती, इरेग्युलर ऍक्ट, बेकायदेशीर किंवा शून्यवत कृती, इल्लीगल ऑर व्हॉइड. प्राधिकरणाकडे अधिकार असतात. प्राधिकरणाकडे अधिकारांचा अभाव असतो. कृती वैध, व्हॅलिड मानली जाते. कृती अवैध, इनव्हॅलिड मानली जाते. उदाहरणे. इलस्ट्रेशन्स. 1. जर एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने परवाना, लायसन्स देताना एखादी छोटी तांत्रिक प्रक्रिया पाळली नसेल, परंतु त्याला परवाना देण्याचा पूर्ण अधिकार असेल, तर तो परवाना वैध ठरतो. 2. जर एखाद्या कायद्यात नियुक्तीपूर्वी सल्ला घेण्याची अट असेल आणि सल्ला न घेता नियुक्ती केली गेली, पण ती नियुक्ती योग्य अधिकाऱ्यानेच केली असेल, तर तिथे फॅक्टम व्हॅलेट लागू होतो. मर्यादा, लिमिटेशन्स. हा सिद्धांत खालील बाबतीत लागू होत नाही. जेव्हा कृती अधिकारबाह्य, अल्ट्रा व्हायरस असते.
जेव्हा कायदा स्पष्टपणे सांगतो की अशी कृती शून्यवत वॉइड मानली जाईल. जेव्हा अनिवार्य अटींचे उल्लंघन होते. जिथे फसवणूक किंवा चुकीचा हेतू असतो. महत्त्व, इम्पॉर्टन्स, प्रशासकीय कार्यक्षमता सुनिश्चित करतो. पूर्ण झालेल्या कामांना विनाकारण अवैध ठरवण्यापासून वाचवतो. सार्वजनिक हित आणि प्रशासकीय स्थैर्य राखतो. निष्कर्ष, कन्क्लुजन. प्रशासकीय कायद्यात फॅक्टम व्हॅलेटचा सिद्धांत महत्त्वाची भूमिका बजावतो. तो किरकोळ प्रक्रियात्मक त्रुटी असूनही योग्य अधिकाराने केलेल्या कृतींना कायदेशीर संरक्षण देतो. मात्र हा सिद्धांत बेकायदेशीर किंवा अधिकार क्षेत्राबाहेरच्या कामांना कायदेशीर ठरवू शकत नाही. फॅक्टम व्हॅलेटचा सिद्धांत. डॉक्ट्राइन ऑफ फॅक्टम व्हॅलेट. इंग्लिश व्हर्जन, इंग्लिश डिस्कशन. शॉर्ट नोट. Doctrine of factum valet. Meaning, the term factum valet is derived from Latin, meaning what has been done cannot be undone. The doctrine of factum valet means that if an act is done irregularly, but within the competence of the authority, such act is valid once it is completed, even though it may not strictly comply with procedural requirements. Explanation: this doctrine applies when 1. The act is not illegal but only irregular, and 2. The authority performing the act had the power to do so. Once such an act is completed, it cannot be challenged merely on the ground of procedural irregularity. Scope of the doctrine: cures procedural defects. Applies only to irregular acts, not to illegal or void acts. Does not apply where there is lack of jurisdiction, fraud, violation of mandatory provisions. Factum valet vs factum non valet. Factum valet, factum non valet. Irregular act, illegal or void act. Authority has power. Authority lacks power. Act is valid. Act is invalid. Illustrations. If a government officer issues a license without following a minor procedural formality but has the authority to issue it, the license remains valid. If a statute requires consultation before appointment, and consultation is omitted but appointment is within power, factum valet applies. Limitations. The doctrine does not apply when the act is ultra vires, the statute expressly declares such act as void, mandatory conditions are violated, there is fraud or bad faith. Importance: ensures administrative efficiency, prevents unnecessary invalidation of completed acts, protects public interest and stability. Conclusion: the doctrine of factum valet plays a crucial role in administrative law by validating completed acts affected by minor procedural irregularities, provided the authority had the competence to perform the act. However, it cannot legalize acts that are illegal or without jurisdiction.